स्ट्राइक एंडला गणेश. पहिलाच बॉल गणेशने आणि इट्स अ 6. गणेशने आज तगडा नाश्ता केला मला असं वाटतं सकाळी आणि प्रॉपर पहिलाच बॉल 6 खेळत असताना गणेशने काल पण खूप चांगली कामगिरी केली होती. आणि बॅटिंग टीम आपण पाहिलं तर कॉर्नेल स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध कॅटलिना टायगर्स. आज सर्व रेजन्सी अनंतमच्या प्लेयर्ससाठी एक चांगलं आयोजन. सर्व त्यांचे टीम मेंबर्स आणि लिमॅन व्रिस्टर्फ organized by Limban Village Turf Season 3 Champions on Turf. 7 रन झाले या बॉलवर पण लेग स्टिकच्या इकडे चांगली पिचिंग आणि व्हाईट बॉल. रन मात्र पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल 8. या बॉलवर पण अगदी एक समोर चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि परफेक्ट 6. बॅटर सागर. सागर नावामध्येच दबदबा आहे भाऊ. आणि नॉन स्ट्रायकेटला पण चान्स घेतला गेला तिकडे बट रन सिंगल. चांगली सुरुवात केली पहिल्या ओव्हरमध्ये आणि रन 16. या बॉलवर पण आडव्या बॅटने खेळले गेलेत गणेश बट तिकडे रन सिंगल मिळेल आणि 1 रनने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल. ऑल ओव्हर 24 टीम्स मध्ये ही टुर्नामेंट. आज लास्ट डे संडे फंडे सुपर संडे आणि या बॉलवर पण एक चांगला फटका 6 रनसाठी सागर. ॲज फॉर सागर आणि ॲज फॉर 6. वेल बॅटिंग. सगळे आता रेजन्सी अनंतमचे बिल्डिंगचे प्लेयर आता उठले असतील. काही जण युट्यूबला बघत असतील. तुम्ही पण लवकर या, फ्रेश व्हा लवकर आणि आपल्या ग्राउंडवर या. भले तुमची टीम हरली असेल बट तुम्ही या. आज आपल्यासाठी आपण एवढं चांगलं ऑर्गनाईज केलंय. सो आज फायनल डे कोण चॅम्पियन होईल. लिमॅन व्रिस्ट टर्फ आज पहिलं टर्फ या परिसरातील आणि ज्याने एक चांगलं ऑर्गनाईज केला. सर्व त्यांचे ओनर्स, सर्व पार्टनर, सर्व आमचे ऑफिशियल्स, स्पॉन्सर्स ऑल ओव्हर. केतन या बॉलवर देखील स्टँड अँड डिलिव्हर. परफेक्ट स्ट्रोक खेळले गेलेत बॅटर सागर आणि स्वागत केलं मात्र इकडे 6 ने. इकडे पण लेग स्टिकच्या इकडे पिचिंग करताना पाहिले गेले आणि रन पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. या बॉलवर पण अगदी समोर खेळले गेलेत बट तिकडे फुटवर्क होतं त्यामुळे पंचांनी थोडा चांगली सुरुवात केली. कॉर्नर स्मॅशर्सने दणक्यात सुरुवात केली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर तर चांगला झाला 35. इकडे पण थोडी मिसफील्ड बट रन सिंगल. स्कोर झाला 36. या बॉलवर पण समोर एक चांगला फटका गणेश. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडलेत. सर्व ऑल ओव्हर आमचे स्पॉन्सर्स कोमांतक सागोती, चांगलं मालवणी फूड पण आहे त्यांचं. चायनीज, त्यानंतर रॉयल इस्टेट आणि रॉयल डोसा,
सिस्टम फॅमिली रेस्टॉरंट, त्यानंतर टर्फ प्रीमियर लीग येणाऱ्या 25, 26, 27 ऑक्टोबरला ही टुर्नामेंट इकडे आहे. त्यांनी पण आपल्याला इकडे स्पॉन्सर्स केलंय. सकाळी नाश्त्यामध्ये सर्वांनी रॉयल डोसा पण खा. आमचे या परिसरातील राज्यमंत्री आणि त्याचबरोबर आमदार रवींद्र चव्हाण साहेबांचं देखील तेवढाच मोलाचा वाटा आहे. त्यानंतर आमचे सचिन गायकर, भारतीय जनता पार्टी, एक चांगलं पदाधिकारी आहे आणि या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक आणि तिकडे नेक्स्ट टीम कॅप्टन बोनिका आणि एस्टर आणि सागर पुन्हा एकदा थांबायला तयार नाही आणि 50 रन कंप्लीट झालेत. 54. वेल बॅटिंग. कॉर्नर स्मॅशर्सने स्मॅश केलं इकडे. या बॉलवर पुन्हा एकदा कडक फटका. सागरला मला असं वाटतं ही रियानची जर्सी लकी आहे. रियानला जर्सी तो आता पुन्हा देणार नाही आणि चांगल्या रन रेटने जिंकायचं बॅटिंग टीमला, त्यामुळे त्यासाठी ही पडझड चालू आहे. टीम आहे बोनिका, 2 जुडवा ब्रदर्स इन ऍक्शन मध्ये आणि एस्टर स्ट्रायकर्स. एस्टर स्ट्रायकर्स 2 मिनिटं तुम्हाला देणार. डोंबिवली कोणासाठी थांबत नाही आणि तुम्ही लवकर तुमचा निर्णय कळवायचा. यानंतर या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. रन 63, 64. स्कोरचा ग्राफ पूर्ण वरती गेलाय. इकडे पण लेग स्टिकला अगदी ढकललं फक्त हलक्या हाताने. रन 65. 65 रन झाले त्यांचे. मिलन पण अगदी काल त्यांची पण खूप चांगली टीम युट्यूब. त्यानंतर आमचे स्कोरर पियुष भाईनी पण खूप चांगलं स्कोरिंग केलं. त्यानंतर आमचा कॅमेरामॅन जय. एस्टर स्ट्रायकर्सने बॅटिंग घेतली आहे. 3 ओव्हर आणि स्कोर झालाय 65. 65 रन. बॉलर संदीप पवार. या बॉलवर देखील कव्हरला एक चांगली फटका. सागर अगदी खूप चांगली बॅटिंग आणि 13 बॉल मध्ये 39 धावांची अफलातून बॅटिंग. सागर कडक, अनस्टॉपेबल. सागर म्हणजे समुद्र आणि समुद्र खूप मोठा आहे भाऊ. इकडे धीम्या गतीचा बॉल आणि फिंगर रोल केला गेला. डॉट बॉल. 69. उलटा सुलटा. आणि या बॉलवर पुन्हा एकदा सागर. 75. 75 रन झालेत आणि 15 बॉल मध्ये 45 रन सागरचे. बघूयात पहिली 50 बघायला मिळेल का या टुर्नामेंट मधली. आणि पहिली 50. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या सागरसाठी. अफलातून बॅटिंग. 16 बॉल 51. सागर भाई बॅट दाखव यार. सागर अगदी पब्लिकला तुझी बॅट दाखव. काय बॅटिंग केली सागरने. 50 मारणं थोडं कठीण आहे पण भाऊ सागर समुद्राप्रमाणे बॅटिंग केली सागरने. या बॉलवर पण लेग स्टिकला एक चांगला स्ट्रोक आणि 82. विदाउट लॉस ही पार्टनरशिप आहे बट एक विकेट गेला आणि शिशिर आले आणि शिशिर तिकडे स्किड झाले. बट शिशिर भाऊ उद्या लॉग इन करायचे. ऑफिस मेन आहे भाऊ.
पहिलं ऑफिस, क्रिकेट तर आयुष्यभर खेळायचं आहे. पहिलं घर, ऑफिस, फॅमिली आणि 83 झालाय. 84चं टार्गेट. काय बॅटिंग केली सागरने. नॉट आउट. 17 बॉलमध्ये 52 आणि त्याच्यामध्ये 7 सिक्स आहेत. सागर संपली बॉल. त्याला सांगा, त्याला सांगा. ओ गावाले. बॅटर आशिष आणि त्या सोबतीला रुपेश. 84 करायचे 24 मध्ये, म्हणजे 50 वर मारायचे. म्हणजे 10-12 सिक्स मारावे लागतील. 21च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट आहे. बॉलर गणेश. गणेशचे मला आवडलं. पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग. भाऊ दुनिया इकडे तिकडे होऊ दे, बट त्याच्याकडे टॅलेंट आहे. सो म्हणून टीमसाठी पहिली ओव्हर टाकतोय. साऊथ आफ्रिकेचा जॅक कॅलिस असा प्लेअर होता, 10 ओव्हर टाकून ओपनिंग करायचा. भाऊ डिफिकल्ट होतं. 10 ओव्हर टाकून तुम्ही ऍज अ ओपनर बॅट्समन जाणार, खूप मोठी गोष्ट आहे. हार्दिक पांड्या प्रयत्न करत होता, बट त्याचा फिटनेस थोडा मॅटर झाला. बट 10 ओव्हर टाकून ऍज अ ओपनर बॅटिंग तुम्ही करणं खूप मोठी गोष्ट आहे. या बॉलवर देखील अगदी या बॉलवर पण लेग स्टिकच्या इकडे एक चांगली पिचिंग पाहायला मिळाली, बट तिकडे गणेशनी चांगली ओव्हर टाकली आणि फ्री माइंड बॉलिंग करतात, कारण की स्कोरच खूप आहे. त्यामुळे कुठेतरी मॅच कठीण झाले. गुड बॉलिंग नॉन स्ट्राईक केला आणि तिकडे सिंगल रन. काल विनायक कदमने पण 4 मॅच मध्ये 4 वेळा प्लेअर ऑफ द मॅच घेतलं. काल खूप चांगले चांगले प्लेयर्सनी चांगला परफॉर्मन्स केला. हितेन भाई गुड मॉर्निंग, त्यांचं पण स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आज सर्व आमचे टर्फ लिमेंट ब्रिजचे सर्व ओनर्स ज्यांनी एक चांगलं ऑर्गनाइज केलं आपलं टर्फ. अगदी प्रमोट करायची गरज नाही मेन बात, बट कारण की आज एक पहिलं टर्फ या परिसरातील आणि खूप चांगले चांगले इव्हेंट पण इकडे होतात ऑल ओव्हर. या बॉलवर देखील एक चांगला फटका. एक ओव्हर 3 रन.
आणि आता 81 करायचे 18 बॉल मध्ये 81 8118 81 आज आमच्या अंपायर्सनी पण पडद्याप्रमाणे गुलाबी टी शर्ट्स जसं गुलाबी साडीचा ट्रेंड चालू आहे तसं गुलाबी टी शर्ट्स आमच्या अंपायर्स आज इकडे घालून आहेत. या बॉलवर चांगला फटका कडक आशिषने. कुठेतरी मॅच शांत चालू आहे कारण की स्कोर आणि नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे बट बॅटर आउट. ओ युटी प्रसादने एक चांगला हिट लगावला तिकडे. या बॉलवर पण एक चांगला फटका आशिषने पुन्हा एकदा. नॉन स्ट्राइक एंडला बॅटर मयुरेश. इकडे पण लेग ब्रेक फिरवला आणि चांगला बॉल सीदचा. गुड बॉलिंग सीद. खूप चांगला लेग ब्रेक पाहिला गेला आणि फ्री माइंड बॉलिंग करतात त्यामुळे कुठेतरी मॅच 12 बॉल मध्ये 68 करायचे. तन्मय इकडे पण व्हाईट बॉल. सेकंड डे या टुर्नामेंटचा फायनल डे. लेग ब्रेक खूप चांगला सिसिरचा आणि बॅटर आउट. गुड बॉलिंग सिसिर. सिसिरने शेनवॉन सारखा एक लेग ब्रेक फिरवला आणि चांगली टीमला मात्र विकेट मिळवली. आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी बॅकवुडला गेले बॅटिंग टीम या मॅच मध्ये. कॅटलिना टायगर्स त्यांच्या विरुद्ध कॉर्नर स्मॅशर्स अशी मॅच चालू आहे. नॉट आउट. अजित सरांनी अशी अपील दिली की एचआर कडे सुट्टी मागितल्याने एचआर सुट्टी नाही बोललाय. नाही जायचं, तुला उद्या ऑफिसला यायचंय. इकडे पण लेग ब्रेक आणि बॅटर आउट. गुड बॉलिंग सिसिर.
या बॉलवर पण एक चांगला बॉल फिरवला गेला शिशिरने आणि चांगली बॉलिंग, गुड बॉलिंग. सिक्स्टी सिक्स चाहिए 6 गेंदों में. इकडे पण आणि यानंतर दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचे. टीम एस्टर स्ट्रायकर्स आणि बोनिका. टायमिंगचा थोडा इश्यू आहे त्यामुळे आपल्याला लवकर मॅचेस संपवायचे. त्या बॉलवर डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट. चंदू पाटील, सबसे कातिल चंदू पाटील. पाटील भाऊने डायरेक्ट उडवून टाकला स्टंप. इकडे पण लेग स्टिकच्या इकडे आणि नो बॉल. स्कोर झालाय 2-0-20. यानंतर दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं आहे. एस्टर स्ट्रायकर्स आणि बोनिका ट्रोजन्स. या बॉलवर देखील बॅक टू बॅक तन्मय खूप चांगली बॅटिंग करतायत. बट लेट झालाय. तन्मय बोलतो मला लवकर पाठवलं पाहिजे होतं म्हणून, त्यामुळे कॅप्टनला दाखवू देत की मी अशी बॅटिंग करू शकतो भाऊ. या बॉलवर पुन्हा एकदा अफलातून बॅटिंग. जाता आता आपलं 100% द्यायचं. वेल प्लेड तन्मय. आणि हडलक. कॉर्नर स्मॅशर्सनी एक चांगलं फाईट केलं. आणि प्लेयर ऑफ द मॅच सागर. सागर आपण या सागरने जी 52 रनची 17 बॉल मध्ये 52 रन्स केले सागरने आणि पहिली 50 या टुर्नामेंट मध्ये. सागरला आपण पाहिलं तर हे गेम झोनचं वाउचर, पिक्सन स्टेशन सर्व तिकडे कारचे वेगवेगळे गेम्स आहेत ते गिफ्ट वाउचर आपल्याला पाहायला मिळेल. शॉप नंबर 6 अपोजिट रेजन्सी लक्झरिया रेजन्सी अनंतम सिटी बाजूलाच आपल्या ते त्यांचं गेमचं झोन आहे पिक्सल स्टेशन. सागर आपण या. लेट्स प्ले. एस्टर स्ट्रायकर्स ने बॅटिंग करतायत. स्ट्राइक एंडला बॅटर मनोज.
लास्ट मॅच मध्ये सागर सागर आपला प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड घेण्यासाठी आपण यायचं आहे. ट्रॉफी घेऊन जा सागर. बॉलर सुंदर सुंदरला सुंदर बॉलिंग करावी लागेल. व्हाईट बॉल. इकडे पण आणि काय कॅच कलेक्ट केली आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट विदू. विदूने काय कॅच केली आणि सिंगम सारखी विदूनी मूछ ठेवली आहे. ले सिंगम विनोद विनोद थ क्या बात है विनोद भाई यार क्या गोड स्माइल किया भाई आपने कडक. मॅरेथॉन पण ते अटेंड करतात आणि मॅरेथॉनला पण स्वतः जातात आणि फिट आहेत प्रॉपर. चांगली कॅच कलेक्ट केली. इकडे पण एक चांगला स्ट्रोक खेळत होते बट तिकडे बॉल फिरवला सुंदर नाही आणि थांबवलं बॅटर विनयला. इकडे पण लेग ब्रेक एक चांगला पिचिंग पाहिली गेली आहे. देवाडी का पण मस्त आमचे बसलेत आणि तिकडे मॅच बघतात ऑडियन्स टेबल मध्ये. रोहित खूप मस्त एन्जॉय केलं त्यांनी पण. सकाळी इंग्लिश कॉमेंट्री आम्ही त्यांची ऐकली. इकडे पण समोर खेळत होते आणि काल ललित पण आमच्या सोबत कॉमेंट्री करत होते. काल आमचे अतुल ज्यांनी पण रेजन्सी मध्ये चांगलं क्रिकेट खेळलं. या बॉलवर देखील एक चाबूक फटका. आमचे मिलन पण अगदी 2 दिवस टेनिस क्रिकेट .in ची टीम मिलन पाटील आणि जय. पाऊस पण आज हलकासा चालू आहे. सर्वांच्या मोबाईलवर मेसेज आलाय हवामान खात्याचा. इकडे पण लेग बाय मध्ये रन मिळते आणि पहिली ओव्हर संपली आहे. 7 रन 1 विकेट. सर्वांचं स्वागत आहे आज सकाळच्या सत्रामध्ये रेजन्सी अनंतम. मॅजिक फिरसे चॅम्पियन्स ऑन टर्फ लीमॅन व्रिस्ट टर्फ प्रेझेंट बाय चॅम्पियन्स ऑन टर्फ टुर्नामेंट सीझन 3. तिसरा पर्व आहे. बॅटर विनय बॉलर मनीष. बॉलिंग साठी मनीष. या बॉलवर पण फ्लिक केले गेले बॉल आणि तिकडे रन. रन झालेत 8. या बॉलवर पण ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत. कव्हरला बॉल चांगली फिल्डिंग तिकडे. इकडे पण फ्लिक केले गेले आणि रन. सचिन भाऊ पण अगदी 2 दिवस मेहनत करतात आणि या टर्फवरती ते लक्ष लावून असतात. टर्फची देखभाल करतात. नो बॉल आणि रन. सागर सागर मला थोडं लगेच ड्रेसिंग रूम मध्ये गेला त्यामुळे त्याला तयार व्हायला थोडा वेळ लागला आणि सागरला प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी.
सागरने खूप चांगली कामगिरी केली आणि सागरने हिस्ट्री क्रिएट केली. सागरच्या पण लक्षात राहील की लिम अँड विशच्या टुर्नामेंटमध्ये मी 50 मारली 12 बॉलमध्ये, 17 बॉलमध्ये 52 पर्सनल 50 रन्स कंप्लीट केले सागरने. आणि आमचे हितेनभाई यांच्या हातातून ही ट्रॉफी आणि हे गेम झोनचं पिक्सल स्टेशनचं एक गेम झोनचं त्याला वाउचर आहे. वेल प्लेड सागर. रन झालेत 12. धीम्या गतीचा बॉल, फिंगर रोल केले, गुड बॉलिंग आणि चांगला स्पेल टाकला इकडे बॉलरने. मनीष, गुड बॉलिंग मनीष. नेक्स्ट बॉलर सागर, लेफ्ट आर्म स्ट्राइक एंडला आदित्य. पहिलाच बॉल डॉट बॉल. आज हलकासा पाऊस पण आहे. या बॉलवर पण बॅटची एज घेतली गेली आणि तिकडे बॉल थांबवलाय आणि बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. पुन्हा एकदा तिसरा डॉट. गुड बॉलिंग आदित्य. सिंगल रन पुन्हा एकदा 13. ॲस्ट्रो स्ट्रायकर्सला मात्र कुठेतरी थांबवलंय. वेल प्लेड. बोनिका. लेफ्ट आर्म बॉलर पुन्हा एकदा आणि हा बॉल नो बॉल. इकडे नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे आणि बॅटर आउट. ओ यू टीम. नो विकेट काउंट, रन काउंट, बॉल काउंट, सर्व काउंट. आणि स्कोर 14 रन झालेत. न्यू बॅटर महेश. बॉलर नेम रुपेश. धीम्या गतीचा बॉल आणि रुपेशला पहिल्याच बॉलवरती 6 महेशने. आणि जोरात पाऊस. पावसात 6. आणि एक चांगली कॅच पकडली तिकडे. रन झालेत आणि रन झालेत आतापर्यंत 21. 21 झालेत.
नेक्स्ट मॅच आपण पण टॉस साठी रेडी राहायचं आहे. अल्पाईन आणि मोलिनिया आणि अल्पाईन दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. (23) चांगली बॉलिंग केली इकडे बोनिका आणि अष्टर स्ट्रायकर्सला थांबवलंय कमी स्कोअरवरती. एक 6 आला पाहिजे आणि या बॉलवर पण 6. परफेक्ट टायमिंग आदित्यने. जसं 6चं नाव घेतलं आणि आदित्यने समोर 6 लगावलाय. कडक गुड स्ट्रोक. या बॉलवर पण चेक केलं गेलंय. आणि इकडे पण चांगला बॉल थांबवलंय. गुड बॉलिंग टार्गेट आहे 30-30चं. थँक्यू. आणि यापुढे आमचे रोहित देवाडिगा इंग्लिश कॉमेंट्री. थँक्यू सागर मोरे. मराठीत सांगायचं असेल तर उत्कृष्ट असं कमेंट्री केलंय तुम्ही. ...30 runs of target here for Bonica. Can Astra defend this 30 runs? We request captains of Molinia and Alpine. Molinia captain and Alpine captain, please come up for the toss. Molinia captain, Alpine captain Pawan Shetty. We have already sent an email to Pawan Shetty. Please respond to that mail and come for the stage. We would like to welcome Amit Kunte, another English commentator who would like to तर सागर स्ट्राइक वरती आहेत. सागरने गेल्या मॅच मध्ये खूप अंडर प्रेशर काम बॅटिंग केली होती आणि ती त्यांची स्पेशालिटी आहे. बॉलिंग करतायत मनोज. लेग स्टंप धरून बॉलिंग करणाऱ्यातले आहेत आणि हा फ्लॅट शॉट आणि कॅच ड्रॉप झालेला आहे. सागरचा कॅच ड्रॉप करणं हे महागात पडू शकतं बॉलिंग टीमला. जसं जसं दिवस वाढत चाललेला आहे, वेळ वाढत चालली आहे, तशी प्रेक्षकांची झुंबड होत चाललेली आहे. नेटच्या बाहेर 5000 लोक आपण बघू शकतोय मॅच बघायला आलेली आहेत. आणि हा सुंदर स्ट्रोक खूपच छान. फ्लॅट 6. ओ हा त्याच्यापेक्षा छान. रुपेशनी गेमचा हे चेंज केलं आणि अजूनही ओ व्हॉट अ कॅच. व्हेरी नाईस. सौमित यांनी लेफ्ट हँडेड खूप छान झेल घेतलेला आहे. असं वाटत होतं
की ते खूप कॅज्युअल रित्या जात आहेत बॉलकडे, पण तेवढ्याच सुंदर रित्या त्यांनी तो कॅच पकडलेला आहे. परत सागर स्ट्राइक वरती. गेम तसं बघायला गेलं तर त्यांच्यावरती डिपेंड आहे. सुंदर रामकृष्णन बॉलिंगला येत आहेत. आणि हा वाईड, सॉरी महेश बॉलिंगला आलेले आहेत. आणि हा फ्लॅट 4 रन्स. सुंदर वन डाऊन बॅटिंगला आलेले आहेत, माफ करा. बॉलर थोडेफार प्रेशर मध्ये दिसत आहेत. आणि नेट वरती लागून एक सिंगल रन. 21 रन झाले आहेत 1.2 ओव्हर्स मध्ये. फ्लॅट आणि चांगलं क्षेत्ररक्षण. अल्पाईन टीम टॉस साठी लवकरात लवकर स्टेज वरती यावं. 23-1 स्कोर. आणि सागरचे शॉट लागत नाहीयेत, सगळे नेटला लागतायत. ओके, 5 रनची आवश्यकता, तशी घाई नाहीये काही. दोन ओव्हर. 12 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता. विनोद बॉलिंग करायला आलेले आहेत. सुंदर स्ट्राइक वरती. आणि हा गेम संपलेला आहे. खूप छान षटकार. सुंदर यांनी वेट केलं, बॉल स्लो होता. रेंज मध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांची बॅट फिरवली आणि एका 6 नी ही मॅच संपवलेली आहे. ह्या 6